ज्येष्ठ नागरिकांबद्दल किंवा अतिज्येष्ठ नागरिकांबद्दल आता जी सुविधा सांगितली घरी जाऊन, तशी यावेळेला बऱ्याच नवमतदारांनी त्यांनी देखील नोंदणी केलेली आहे, म्हणजे जे आता यावेळेला आहे, तर त्यांनी देखील हा मतदानाचा हक्क बजावावा याच्यासाठी काय त्यांना आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक स्पेशल समरी रिव्हिजन एक पिरियड असते, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तो झाला होता. त्यामध्ये जवळपास 1.25 लाख नवीन मतदाराला आम्ही मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केला. 18 ते 19 वर्षामध्ये 18 ते 19 हा वयोगटातील मध्ये एकूण 27,000 मतदारांची आम्ही नाव नोंदणी केला. आता जर तुम्ही बघितलं ते आमचे जे युवा मतदार आहेत ते मोस्टली कुठे आहेत, कॉलेजमध्ये आहेत. आमच्याकडे 115 कॉलेजेस आहेत. ते प्रत्येक 115 कॉलेजेस मध्ये प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे लोक गेले होते. तिथे फंक्शन घेतलं होता. सर्वांना सांगितलं होतं की ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही आहे आणि ज्यांच्या वय 18 पेक्षा जास्त आहे, तुम्ही मतदार यादीमध्ये तुम्ही एनरोलमेंट करा. त्यांच्याकडून फॉर्म 6 भरून घेतला होता आणि त्यानंतर त्यांना प्रोत्साहित केलं होतं की तुम्ही वोटिंग करा. त्यानंतर सोलापूर युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर साहेब आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झाली. सोलापूर युनिव्हर्सिटीचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं आहे की आमचे कॉलेजेसमध्ये म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये जे विद्यार्थीचे बोटावर ते निशाण असेल, इंकच्या निशाण असेल, त्यांना मी फेलिसिटेट करू आणि त्यांचे अटेंडन्स पण आम्ही मार्क करू. खूपच छान आहे. खूप मला वाटतं की यामुळे आता खूप वाढणार सिटी एरियामध्ये. तसेच जसं सर्वांना माहिती आहे की सोलापूर सिटीमध्ये लेबर पॉप्युलेशन खूप जास्त आहे. लेबर पॉप्युलेशनच्या काय होतं की जेव्हा आम्ही थोडा अनालिसिस केला, त्यांना विचारलं की तुमचे वोटिंग तुम्ही का नाही करत. त्यांचं म्हणणं होतं की जे फॅक्टरी इंडस्ट्री आहे त्या दिवशी आम्हाला सुट्टी नाही देत. बरोबर. हालाकी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट 1951च्या कलम 135 मध्ये तरतूद असं आहे की ते कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर पण असो, नियमित लेबर असो, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असो, सेमी एम्प्लॉईड असो, जे पण असो, तुम्हाला त्या दिवशी त्यांना पेड हॉलिडे द्यायचे, सुट्टी पण द्यायची आणि पगार पण नाही कट करायचे. यासाठी आम्ही 22 इंडस्ट्री असोसिएशन, ज्यामध्ये टेक्सटाईल, बीडी, गार्मेंट सगळे असोसिएशन होते आणि चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली आणि त्यांना आम्हाला त्यांचे लेटर हेडवर दिलं आहे की 135 मध्ये जे तरतूद आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू. ज्यांचे बोटावर निशाण असेल त्यांना आम्ही पेड हॉलिडे पण देऊ आणि त्यांचे सत्कार पण करू. हे सगळ्यात हे खूप महत्वाचे आहे. मला वाटतं की जे लेबर पॉप्युलेशन आणि स्टुडंट पॉप्युलेशन कडून आम्हाला चांगला वोटिंगचा प्रतिसाद भेटेल आणि त्यामुळे ते वाढेल, वोटर टर्नआउट नक्की वाढेल. आता कामगार